भूमी पवित्र ज्ञानराजा तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर श्री ज्ञानदेवकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्वसंत माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली अलंकार नाम ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लावे रूप चैतन्याचा दीप उजळीला छप्पन्न भाषेचा केला भवार नवीनाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आज आहे 15 मे आहे की नाही 15 मे आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे आज आणि आज आहे ना 1993 पासून हे सुरू केलेलं युनोने म्हणजे जे 165 देशांची जी संघटना आहे युनो त्यांनी 1993 पासून हा जो दिवस आहे आजचा 15 मे तो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करत आहे आणि आज आपला जो आहे ज्ञानेश्वरीचा कार्यक्रम ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात बघू ना आणि ज्ञानेश्वरीचं आज काय आहे म्हणजे ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 18वा श्लोक घ्यायचा. आता ह्या 18व्या श्लोकाचा नेहमीप्रमाणे मी म्हणतो मग आपण मागे म्हणा आणि त्याचं काय विवेचन आहे त्याचं आपण बघू आहे की नाही. त्या श्लोकामध्ये श्लोक असा आहे बघा नैव तस्य कृतेनार्थो म्हणा ना कृते नेह कच्छन न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थव्यपाश्रया. परत एकदा मी म्हणतो आणि माझ्या मागे पूर्ण म्हणायचं आहे आपण नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कच्छन न चास्य सर्वभूतेषु कच्चिदर्थव्यपाश्रयाः म्हणा. या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला कालचा जो श्लोक आहे त्याच्याच पुढची भूमिका आहे. काल आपण शिकलो की आत्मज्ञानी पुरुष जो असतो त्याच्याकडे 3 गोष्टी असतात.
कुठल्या कुठल्या 3 गोष्टी असतात. तो रममान होतो भगवंतामध्ये, त्याच्यानंतर तो संतुष्ट असतो आणि तृप्त असतो. आता याच्या पुढे आणखीन कुठली उच्च अवस्था आहे? हे बघा आता याच्या पुढची उच्च अवस्था कुठली असते? आत्मज्ञानाकडे आणखीन याच्यापेक्षा उच्च अवस्था कुठली असते ते या श्लोकामध्ये भगवंत सांगतात. त्याच्याकडे 4 प्रकारच्या अवस्था आहेत अजून. त्याला आपण आत्मज्ञानी म्हणायचं. आपण कोणालाही ज्ञानी म्हणतो, म्हणजे एखादा डिग्री मिळाली का त्याला आपण ज्ञानी म्हणतो, पण नाही आहे. खरा ज्ञानी भगवंत काय म्हणतात? आत्मज्ञानी पुरुषाला कोणतेही कर्म करण्याचं प्रयोजन नसतं. 18वा श्लोक आहे बघा. काय? नैव तस्य कृतेनार्थो, म्हणजे काय? आत्मज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचे कोणतेही प्रयोजन नसते. त्याने कर्म केलंच पाहिजे अशातला भाग नसतो. परत काय? ना कृते नेह कच्छन, बरं कर्म न केलं त्याला हानी पण पोचत नाही. बघा तुम्ही आम्ही साधारण माणसं आहोत, आपण जर का कर्म नाही केलं तर आपल्याला हानी पोचणार. परंतु आत्मज्ञानी झालेल्या मनुष्याने कर्म नाही केलं तरी त्याला हानी नाही पोचत. आणि काय वैशिष्ट्य भगवंत सांगतात? न चास्य सर्वभूतेषु कच्चित दर्थव्य पार्श्वय, तो कोणत्याही प्राण्यांकडून भूतांकडून कुठल्याही प्रकारचा त्याला स्वार्थ नसतो, आश्रय नसतो. तो कोणाचाही आश्रय घेत नाही, कोणावरही अवलंबून राहत नाही. म्हातारपणी मला मुलं सांभाळतील असं त्याच्या कधीही मनात येत नाही. तो कर्तव्यबुद्धीने त्यांचं संगोपन करतो, परंतु त्याच्या काही मनात सांभाळलं तर ठीक आहे, नाही सांभाळलं तरी ठीकच आहे, अशी त्याची भूमिका आहे. त्याला काय म्हणतात? त्याला स्थितप्रज्ञ किंवा आत्मज्ञानी पुरुष म्हणतात. बरं आत्मज्ञानी पुरुष आहे ना, प्राण्यांकडून सुद्धा तो प्रेमाने वागतो आणि कुठल्याही प्राण्यांकडून अपेक्षा नाही ठेवत. उदाहरणार्थ समजा बघा, हां आता उदाहरणार्थ बघा, आता आपण गाय पाळली तर आपली अपेक्षा काय आहे? हां त्याने दूध दिलं पाहिजे गायने, आणि दूध द्यायचं बंद झालं तर आपण काय करतो? कसायला देऊन टाकतो. म्हणजे बघा नाही ते आता मला नाव नाही आठवत त्यांचं, ते म्हणजे गायीवरती म्हणजे मोठ्या त्याचं नाव आता तोंडासमोर आहे माझं. ते म्हणायचे भाकड गायीसुद्धा उपयोगाची आहे, कारण तिचं ते गोमूत्र आहे आणि तिचं जे शेण आहे ते मौल्यवान आहे, त्याचा उपयोग तुम्ही करू. नाही तिने दूध दिलं समजा, पण बाकीच्या तर गोष्टी आहेत तिच्याकडे. म्हणजे बघा प्राण्यांकडून पण आपण आपली अपेक्षा असते, पण आत्मज्ञानी पुरुष काय करतो? भेकड गाय पण सांभाळतो. ज्याच्यापासून दूध मिळत नाही त्या गायीतसुद्धा तो काय करतो? सांभाळतो. आणि दुसरी गोष्ट काय असते? आत्मज्ञानी पुरुष आहे ना, सर्वांचं भलं व्हावं याच्यासाठी कर्म करत असतो. तुम्ही आम्ही काय करतो? फक्त आपण आपलं भलं झालं ना तर दुसऱ्याचं जाऊ दे. ते असं म्हणतात ना, पूर्वी कीर्तनकार एक उदाहरण द्यायचे की शेकोटी करत असताना एकाची दाढी पेटली गेली. दाढी पेटली गेली, थंडीचा टाईम होता. तर दाढी पेटल्यावर तो जायचं विझवायला गेला, तर समोरचा जो बिडीवाला होता तो बोला, अरे विझू नको माझी एवढे बिडी पिटू दे मला. म्हणजे त्याची जाडी त्याचं काय नाही झाला, पण माझी बिडी पिटली पाहिजे. हा एवढा स्वार्थ आत्मज्ञानी मनुष्याकडे नसतो. आत्मज्ञानी म्हणजे चॅप्टर नव्हे, हुशार नव्हे. चॅप्टर आणि हुशार हे जे आहे ना, हे आत्मज्ञानाला लागू नाही होत. तुम्ही आम्ही आपण हुशार आहोत. म्हणजे आपलं कसं होईल याच्याकडे आपला कल असतो, आणि हा स्वाभाविक आहे, कारण आपण साधी माणसं आहोत. आपल्याला एवढं ज्ञान नसतं आपल्याला.
त्याच्यामुळे तशी भूमिका घेणं हे काही वाईट नाही आहे. परंतु आत्मज्ञानी जो पुरुष असतो तो मात्र जगाचं भलं करतो. बघा, तुकोबारायांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की जाळोनी संसार पैसोला अंगणी, आणि पुढे म्हणतात की वाढत आहे पुण्यधर्म केला. बघा, त्यांनी संसार जाळला नसता तर आपल्याला गाथा मिळाला असता का? नाही मिळाला. जाळला म्हणजे काय, त्यांनी काही काडी नाही लावली त्यांनी केला नाही तो. म्हणजे याचे आता हो, रामदास स्वामी जर का सावधान झाले नसते तर आपल्याला दासबोध मिळाला नसता, आहे की नाही? म्हणून ही पुण्यवान जी माणसं आहेत, ही आत्मज्ञानी, हे जन्मालाच त्याच्यासाठी आलेलं आहे. महान कार्य त्यांच्याकडे करून भगवंत करून घेतो. आणि त्यांनी काय केलेलं असतं, जन्मोजन्मी पुण्याचंच काम केलेलं असतं. हा आपला आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये भगवंत असं म्हणतात की आत्मज्ञानी पुरुषाला कर्म करण्यात कोणताही लाभ नसतो. म्हणजे तो स्वतःसाठी काहीच करत नाही, माझी प्रसिद्धी व्हावी, लोकांनी मला मानावं. बघा, वारे हाती चाले सज्जनाचे माप, कीर्ती मुख त्याचे नारायण. बघा, तुम्ही खरोखर स्वच्छ काम करत असाल तर तुमची कीर्ती पसरते, आपोआप पसरते. त्याला काय ॲडव्हर्टाइजमेंट करायची गरज नाही. आपण काय करतो, छोटंसं भजन जरी केलं ग्रुपने तरी त्याचा फोटो काढतो आणि लगेच व्हॉट्सअपला टाकून देतो. म्हणजे त्याच्या आधी आपली प्रसिद्धी आहे. आणि विशेष म्हणजे आपली प्रसिद्धी अशी असते, पण दुःखाची बाब येते, कोण बघत सुद्धा नाही त्याला कोण लाईकसुद्धा करत नाही. पण हे आत्मज्ञानी पुरुषाला काही करावं लागत नाही. ह्या तुकोबाराम महाराज म्हणा किंवा रामदास स्वामी म्हणा किंवा ज्ञानेश्वर महाराज यांनी काय जाहिरात केलेली आहे त्यांची? काय केली का? परंतु न जाहिरातीचं ते जग प्रसिद्ध झाले. असा काय माणूस नाही की त्यांना ते ओळखत नाही. हा त्यांचा परिचय नाही आहे, ही गोष्ट वेगळी आहे. त्यांनी त्यांचं कार्य काय. पण आता रामदास म्हटलं की रामदास स्वामी, ज्ञानोबा म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा म्हटलं की तुकाराम, हे बाकी त्यांनी असं नावाला काय केलेलं आहे, वलय तयार केलं त्यांच्या कर्माने. म्हणजे का केलं आहे त्यांनी, कसं केलं? कारण तो जो असतो तो सकळ समाजाचं हित करत असतो, आहे की नाही? म्हणजे हे विश्वची माझे घर, ऐशी मती द्यायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची दार, असं ज्ञानोबारायाने एका ठिकाणी म्हटलं. त्याच्यानंतर कोणताही स्वार्थ नसल्यामुळे तो कोणत्याही प्राण्यांवरती अवलंबून राहत नाही, कोणत्याही प्राण्यापासून तो अवलंबून राहत नाही. त्याच्यानंतर सदैव आत्मसंतुष्ट असल्यामुळे बाहेरील दुनियेकडून काही मिळावे ही त्याची काहीच अपेक्षा नसते. बाहेरच्या लोकांनी मला मान द्यावा, सन्मान द्यावं, काही द्रव्य द्यावं वगैरे, माझा पाहुणचार करावा, अशी त्याची कुठलीही अपेक्षा नसते. आणि स्वार्थ बाजूला सारून संसाराच्या भल्यासाठी तो कार्य करीत असतो. त्याचा संसार फार मोठा असतो आणि म्हणून तो जगाच्या भल्यासाठी तो कार्य करत असतो. हर्षे महाराज हे आपले एकूण 148 ओळ, म्हणजे 18वा श्लोक चाललेला आहे आपला. म्हणजे आता त्याची परिस्थिती कशी असते, तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, फक्त जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकार, देह पुष्टविती नाही कष्टविती परोपकार, ही भूमिका आत्मज्ञानाची होती. आणि हे कधी होतं, जेव्हा तो सतत भगवंताचं चिंतन करत होता. जोपर्यंत आपण भगवंताला शरण जाणार नाही, त्याची पूजापाठ करणार नाही, तोपर्यंत अशी भावना येणारच नाही आपल्या मनामध्ये. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले असं तुकोबाराय म्हणतात. मी तुम्हाला म्हटलं की आज तुम्ही काय भोगताय हे कशावर अवलंबून आहे, तुम्ही मागच्या जन्मी काय केलं आहे की नाही. त्याच्यामुळे त्यांनी मागेही परमार्थ केला, आताही ते करतात, पुढेही ते तेच करणार आहे. आणि आपल्यासारख्यांचं काय, आपण मागेही संसार केला, आताही करतोय आणि पुढेही करणार आहे
आपला जन्म होतो, परत मृत्यू होतो, परत जन्म होतो, परत मृत्यू होतो, हे चाललंच आहे आपलं. हां हां. आता आपल्याला एक नाही नाही, हे मनुष्यत्व कशाला दिलं माहिती आहे का? त्याचे खंडन करायला दिलेलं आहे. बघा कौरवामध्ये यमराजाचा अवतार कोण होते? ते विदुर. ते विदुर म्हटले, अरे मी चुका केल्या मागच्या जन्म, मी यम होतो आता मला मनुष्य व्हावं लागेल, आणि आता मी चुका केल्या तर मला पशु व्हावं लागेल. आपण काहीतरी चूक केलेली आहे, तुम्ही आम्ही, ती आपल्याला सुधारण्यासाठी आपल्याला देवाने मनुष्य जन्म दिला. पण आपण काय करतो? चूक सुधारण्याचं बाजूलाच करतो आणखीन गोड चूक त्याच्यात आणखीन त्याच्यात आणखीन हे करतो, भराव करतो चुकांचा. म्हणून आपण जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत जी काही कर्म करतो ती निष्काम भावनेने केली पाहिजे. बघा आत्मज्ञानी हे भगवंताला काय सांगायची गरज आहे? सांगा नाही. अशी मनुष्य जगामध्ये आहेत, लोकमान्य टिळकांसाठी सारखे, ज्यांनी निस्वार्थ कार्य केलेलं आहे. आजही माणसं त्यांचे नाव काढतात. का काढतात? कारण ते समाजासाठी जगले. काहीतरी बघा, तुका म्हणे फार आणि थोडा तरी आपण समाजासाठी काय केलं पाहिजे? परोपकार केलं पाहिजे. बघा आता आपल्याला महात्मा गांधींची जन्मतिथी आठवते काय? किती आहे? 2 ऑक्टोबर. पण आपल्याला आपल्या वडिलांची नाही आठवत वडिलांची आठवली तर आपल्या आजोबाची नाही आठवत. आजोबाची तर आठवत नाही, पणजोबाची काय आठवणार सांगा? आता तसं महात्मा गांधीचं आपलं काय रिलेशन आहे? काहीच नाही रिलेशन. फक्त एक त्यांनी आपल्यासाठी समाजासाठी कार्य केलं. म्हणजे कुणीही असो, छत्रपती शिवराय असो, मोठी मोठी माणसं. बरं आता या संबंधात ज्ञानोबा राय काय म्हणतात ते बघू आपण. 148, आपल्याला 17 मिनटं झालेली आहेत, 2च मिनटं बाकी आहेत. बोला. तृप्ती झालिया जैसे साधने सरती अपैसे देखे आत्मतुष्टे तैसे कर्मे नाही. आत्मज्ञानाबद्दल ज्ञानोबा म्हणतात, अरे जसं आपल्याला जे पोट भरलं की संपलं आपलं म्हणजे साधना संपतात आपली, तसं त्या आत्मज्ञानीचं संपूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या असतात. त्याच्यामुळे त्याला कर्म करण्याची इच्छा म्हणजे गरज नसते त्यांनी. बघा कर्म तर प्रत्येकानेच केलं पाहिजे. कर्म नाही केलं तर हानी होणार, पण त्याच्या बाबतीत त्याला सूट आहे. जसं प्रत्येक काही ठिकाणी सूट असते बघा. ज्याचं 75च्या वरती वय झालं त्याला एस टीमध्ये महाराष्ट्र सरकारने काय केलं आहे? फुकट प्रवास करण्यासाठी दिलं आहे की नाही? म्हणजे याबाबत आत्मज्ञानाला सूट आहे. कशाबद्दल सूट आहे? कर्म न करण्याची. कारण कर्म जरी केलं नाही केलं त्याला हानी पोचत नाही. पुढची विवाह कशी म्हणजे याच्यामध्ये तुकोवर आहे काय म्हणतात माहिती का? पोटापुरते काम परी अगत्य तो राम. त्याच्या पुढचा बघा. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवचे या साधना भजावे लागे. जोपर्यंत अंतःकरणाची आणि ज्ञानाची गाठ पडत नाही तोपर्यंत तुम्हाला कर्म करावं लागणार. आणि एकदा का गाठ पडली, आत्मज्ञान झालं, मग कर्म करण्याची गरज नाही. जोपर्यंत तुम्हाला ते होत नाही तोपर्यंत तुम्ही कर्म करायचं आहे. आता याच्या पुढचा जो श्लोक आहे तो खरा कर्मयोगी कसा असतो हे भगवंत पुढच्या श्लोकात आपल्याला सांगतात. बघा काल आपण 3 लक्षणं बघितली, आज 4 लक्षणं बघितली. कशाची आहे? आत्मज्ञानाची. आता जो कर्मयोगी असतो त्याचं काय लक्षण आहे हे पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला बघायला आहे की नाही. तर आज आपल्याला आता वेळ संपलेला आहे. आता आपण हे पासायदान म्हणून. तत्पूर्वी एक थोडी सूचना आहे. उद्या माझा वाढदिवस आहे, तर आपण इथे सगळ्यांनी या आणि आपण साजरा करू. तसा मी वाढदिवस साजरा नाही करत, पण आता तुम्ही सगळेजण करताय तर एक थोडा आनंदाचा क्षण असतो तो एकमेकाचं.
आणि करू म्हटलं आता उद्या आपण 16 मे 1965 माझा जन्म आहे. तर या पद्धतीने आपण उद्या करू आहे का नाही. आणि उद्या आपण एक 10 मिनटं थोडं मी प्रवचन करेल, याच्यातलं नाही, एक वेगळा थोडा किस्सा सांगेल 10 मिनटं हां. आणि आपण आपल्या सगळे कार्यक्रम करू. कुंडलिका वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय. अपने अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. आता विश्वात्मके देवे तेने वागद्य दोषावे दोषोनी मद जावे पसाय दान हे जे कांशी व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर धाव विष्णू सधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणीदात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी पीठभूता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखे पूर्णवनी ते लोके भजे जिदो आदिपुरखे अखंडित आणि ग्रंथो विजय विशेष लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हावे हे तमने श्री विश्वेश्वराहो भाऊ येल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया. हरि ओम शांती शांती शांती.